दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। अशामध्येच भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे मिहिर कोटेचा यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्याबरोबर भाजपचे नेते मिहिर कोटेचा सर आहेत। सर काय सांगाल, कशी तयारी चालू आहे, कशी तयारी झालेली आहे? आपण स्वतः इकडे पाहणी करताय, काय सांगाल? आपण बघू शकतो जोरदार तयारी चालली आहे आणि भगवामय वातावरणामध्ये आजचा शपथविधी सोहळा पार पडणार। स्टेजचं आणि आतून आपण इंटेरियर बघतोय, पूर्ण भगवा रंग दिलेला आहे, स्टेज देखील पूर्ण भगवा आहे। हा खास भगवा रंग कशासाठी? भगवा हे आपला अभिमान आहे, भगवा ही आपली ओळख आहे आणि महाराष्ट्रात येणाऱ्या 5 वर्षात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे इतिहास घडवणार आहेत। आपण सर्व विकसित महाराष्ट्र घडताना पाहणार आहोत, त्याचे साक्षीदार होणार आहोत आणि भगवामय वातावरणामध्ये जर सुरुवात झाली तर यापेक्षा उत्तम काय असू शकते? कोण कोण उपस्थित असतील? कारण नरेंद्र मोदी तर उपस्थित असणारच आहेत, मात्र इतर राज्यांचे मुख्यमंत्री किंवा राज्यातले कोण कोण प्रतिष्ठित व्यक्ती कोण आज आपल्याला संध्याकाळी इकडे बघायला मिळतील? जवळपास 18 राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इकडे हजर राहणार। देशभरातले साधू संत महात्मा धर्मगुरू तेही आपल्याला मंचावरती दिसणार। आपले लाडके देवाभाऊंना आशीर्वाद देण्यासाठी सर्व साधू संत इकडे येणार आहेत की जवळपास 75,000 पेक्षा जास्त लोक आपले लाडके देवाभाऊची शपथविधी पाहायला येणार आहेत। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आता मिहिर कोटेचा आपल्याबरोबर बोलत होते आणि जवळपास 75,000 पेक्षा जास्त प्रेक्षक किंवा 75,000 पेक्षा जास्त कार्यकर्ते हे आजच्या सोहळ्याला उपस्थित राहतील असा अंदाज ते व्यक्त करतात। पाहूयात मुख्य सोहळ्याला किती गर्दी होते। तयारी तर पूर्ण झालेलीच आहे। कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल